जय श्रीराम. नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्तानं काहीतरी गोडधोड तर व्हायलाच हवं. म्हणूनच श्रीराम प्रभूंच्या आगमनाप्रित्यर्थ आज आपण प्रसादासाठी करतोय मोतीचूर लाडू. परंतु हे मोतीचूर लाडू आपण कोणत्याही प्रकारच्या डाळीपासून किंवा कोणत्याही प्रकारच्या पिठापासून एवढंच काय बुंदी न पाडता आपण मोतीचूर लाडू आज करणार आहोत. हे बुंदी न पाडता तयार होणारे मोतीचूर लाडू करायला अतिशय सोपे तर आहेतच, शिवाय अतिशय कमी वेळेत तयार होतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. श्रीराम प्रभूंच्या आगमनाप्रित्यर्थ आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलूया. श्रीराम प्रभूंच्या प्रसादासाठी मोतीचूर लाडू करूया. दलिया मोतीचूर लाडू करण्यासाठी हे पहा, इथे सर्वप्रथम आपल्याला एक वाटी म्हणजे 200 ग्रॅम दलिया लागेल. आपण लापशी करण्यासाठी जो बारीक लापशी रवा वापरतो ना, तो इथे वापरायचा नाहीये. आपल्याला जाडसर दलियाचा वापर करायचा आहे. हल्ली पॅकिंगमध्ये स्वच्छ निवडून साफ केलेला दलिया मिळतो, त्यामुळे इथे आपल्याला तो साफ करण्याची गरज नाहीये. तरीही तुम्हाला हवा असेल तर हा दलिया तुम्ही निवडून साफ करून ओल्या कापडानं स्वच्छ पुसून घेऊ शकता. आता एका गरम पॅनमध्ये आपल्याला पाव वाटी साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झाले की त्यामध्ये आपण घेतलेला एक वाटी दलिया घालायचा आहे आणि मंद आचेवर हा दलिया आपल्याला तूप सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. मी इथे पातळ करून घेतलेलं पाववाटी साजूक तूप वापरलंय. तुम्ही जर घट्ट साजूक तूप वापरणार असाल तर पाववाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालणार आहे. हा दलिया परतण्यासाठी खूप काही साजूक तूप लागत नाही, पाववाटी तूप अगदी पुरेसं होतं. हे पहा, आपल्या दलियानं तूप सोडायला सुरुवात केली आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललाय. आता गॅस बंद करूया. आता गॅसवर एक कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा. त्यामध्ये 2.5 वाट्या पाणी आणि 1 वाटी साखर घालायची आहे आणि पाण्यात विरघळवून घेतलेला 1 टीस्पून केशरी फूड कलर, 1 टीस्पून वेलची पावडर आणि मूठभर ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे. मी इथे केशरी फूड कलरचा वापर केला आहे. तुम्हाला जर केशर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि हो, चिमूटभर मीठसुद्धा नक्की घालायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घातल्यानं त्याची लज्जत आणखीन वाढते. आणि हे पहा, आता आपलं कुकरमधील पाणी गरम झाले, त्याला उकळी यायला देखील सुरुवात झाली आहे. आता यामध्ये तुपामध्ये खमंग गरम केलेला दलिया घालायचा आहे. सर्व मिश्रण एकदा चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर या कुकरला आपण आता 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर झाकण काढायचं आहे. सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आपला दलिया कसा मोकळा फडफडीत झालाय. ते पूर्ण पाणी शोषून घेतलंय आणि सर्व दलियाचा रंग एकसारखा दिसतोय. जर आपला दलिया पूर्णपणे शिजला नसता तर तो थोडासा मध्ये मध्ये व्हाईट दिसला असता, पांढरा दिसला असता, पण तसं झालेलं नाहीये. जर तुम्ही दलिया शिजवताना असं झालं तर काय करायचं, अर्धी वाटी पाणी कुकरमध्ये घालायचं आणि पुन्हा 1 शिट्टी करून घ्यायची. हे पहा, बोटानं दलिया दाबून पाहिला असता आपला दलिया पूर्णपणे शिजलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप याच्यावर घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे. लाडू वळताना तशी तुपाचा हात लावण्याची गरज पडत नाही. तरीसुद्धा जर तुमच्या हाताला मिश्रण चिकटत असेल तर काय करायचं, कोमट पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग लाडू वळायचे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही. जसजसं हे मिश्रण कोमट होत जातं, थंड होत जातं, तसतसं हे मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होते. म्हणून हे पहा, हे लाडू दोन्ही हातांच्या साहाय्यानं दाबून दाबून वळून घ्यायचे. जर तुम्हाला पटपट लाडू वळणं शक्य नसेल तर काय करायचं, हे मिश्रण एका पातेल्यात ठेवायचं आणि ते पातेलं गरम पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण गरम राहतं, कोमट राहतं. हे पहा, आपला गोलगरकरीत एक लाडू तयार झाला. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व लाडू आपण अशा पद्धतीनंच करून घेऊया. आपण 200 ग्रॅम दलिया, 200 ग्रॅम साखर, 2.5 वाटी पाणी, पाव वाटी तूप, पाव वाटी ड्रायफ्रूट्स आणि 1 टीस्पून वेलची पावडर इतकं प्रमाण वापरलं होतं. एवढ्या मिश्रणापासून मध्यम आकाराचे जवळपास 15 ते 16 म्हणजे पाऊण किलो लाडू तयार होतात. आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवतो. पहा बरं कसे पटकन फुटतायत आपले लाडू. वाटतायत ना अगदी मोतीचूर लाडू. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग तुम्ही सुद्धा श्रीराम प्रभू आगमनाप्रित्यर्थ गोड वेगळा असा प्रसाद करा आणि खारीचा वाटा उचला. तुम्ही सुद्धा हे दलिया मोतीचूर लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो,
तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.